नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सीझन मध्ये जे उपलब्ध होते गाजर आणि खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे, आपल्या डोळ्यांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे आपण जे सीझन मध्ये उपलब्ध होते ते त्या सीझन मध्ये खायलाच हवे। सध्या तर थंडीचा सीझन चालू आहे, त्यामुळे भाजी मार्केटमध्ये गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते आणि आपल्याला या सीझन मध्ये गाजराचा हलवा भरपूर प्रमाणात खायला पाहिजे आणि अतिशय पौष्टिकही असतो। गाजराचा हलवा बनवण्याचा कंटाळा येतो, कधी गाजर खिसायचं ते आणि कधी परत हलवा बनवायचा, हा तर पहिला मोठा प्रश्न असतो आपल्या गृहिणींसाठी। परंतु आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नासाठी खूप सुंदर एक सोल्युशन आणलेला आहे। अगदी कुकर मध्ये तुम्ही झटपट हलवा बनवून तयार करशीला अशा पद्धतीची रेसिपी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तुम्हाला ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही, अतिशय सुंदर असा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे। इथं तुम्हाला जराही कष्ट घ्यायची गरज लागत नाही। अगदी जेवढं शिट्ट्या होण्यासाठी गरज असते कुकरच्या, तेवढाच टाइम तुम्हाला इथे लागणार आहे हलवा बनवण्यासाठी। ते मी 1 किलो गाजर घेतलेला आहे, त्याची पूर्ण अशी साल काढून टाकलेली आहे, म्हणजे जो वरचा भाग असतो गाजराचा तो आपण इथं काढून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण आता इथं तूप वापरणार आहे। गाजरचा हलवा म्हणलं की भरपूर प्रमाणात तूप येतच आणि तुपामुळे छान टेस्ट लागते। साखर घेतलेली आहे मी, साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। मी 2 वाटी साखर इथं घेतलेली आहे, सोबतच थोडे ड्रायफ्रुट्स आपण इथं वापरणार आहे। सोबतच वेलची घेतलेली आहे, मी 4-5 वेलची घेतलेले आहेत। आता इथं आपण कुकर मध्ये बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं गाजर खिसत बसायची काही एक गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत, मोठेच काप करायचे आहेत आपल्याला। इथं जास्त बारीकही करत बसायची गरज लागत नाही। कुकर मध्ये आपण इथं शिट्ट्या देऊन शिजवणार आहे, त्यामुळे मोठे काप करून घ्यायचे। सोबतच आपण साई असलेले इथं दूध वापरणार आहे। ज्या दुधावरची साई आहे आपण तेच दूध इथं वापरलेलं आहे। भरपूर प्रमाणात साई आपण जर हलव्यामध्ये वापरली तर त्याचं टेक्स्चर एकदम क्रीमी छान लागतं हलव्याचं। अशा पद्धतीने एक मोठी वाटी मी इथं दूध वापरलेलं आहे। आता कुकर मध्ये बनवणार आहे, त्यामुळे कुकर घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये गाजराचे काप सर्व टाकून घेतलेले आहेत। सोबतच जे दूध घेतलेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये ओतून घेतलं, साखरही त्याच्यामध्येच घालून घेतलेले आहे। सोबतच आपण जे तूप घेतलेलं आहे त्याच्यातील अर्ध तूप आपण इथं वापरायचं आहे, अर्ध तूप नंतर आपण गाजर मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये वापरणार आहे। एवढ्या प्रमाणात तूप वापरल्यामुळे खूप सुंदर टेस्ट लागणार आहे गाजराची। तूप वापरल्यामुळे पौष्टिकताही येते, म्हणजेच की थंडीच्या दिवसामध्ये तूप खाण्याची खूप गरज असते आपल्या शरीराला, तर आपण इथं तुपाचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे। आता सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे चमच्यानं आणि इथं कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। इथं आपल्याला कुकरच्या 8-9 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथं मी जून गाजर वापरलेला आहे, म्हणजे मोठी मोठी गाजरं वापरलेली आहेत, त्यामुळे इथे मी 8-9 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर कोवळी गाजरे वापरणार असाल तर 4-5 शिट्ट्या पुरेशा होतात। इथं आता कुकर थंड झालेला आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे, तुम्ही आता चेक करू शकता। इथं दूध वापरलेलं आहे आपण, त्यामुळे दुधाचा अशा पद्धतीनं पनीर झालेला आहे इथं, आणि पनीरची ही टेस्ट खूप छान लागते गाजरच्या हलव्यामध्ये। इथे आता दूध अशा पद्धतीनं पाहिल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तर भीती वाटते, परंतु याच्यामध्ये भिण्यासारखं काहीच कारण नाहीये। आता इथं मी मॅशरच्या मदतीने सर्व मॅश करून घेत आहे। आता मॅश केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा पद्धतीनं दूध घातल्यामुळे पूर्ण आता पनीरची टेस्ट लागते त्या दुधाची इथं हलव्यामध्ये। तर आपल्याला आता परत आटवत बसायची गरज लागत नाही हलव्याला, म्हणजे पहिल्यांदा आपण नुसतं गाजर शिजवून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये दूध ऍड केलं, तर परत आपल्याला आटवत बसावं लागतं, सतत हलवत राहावं लागतं आणि आपला टाइम खूप वाया जातो। तर अशा पद्धतीनं हलवा तुम्ही बनवला तर तुमचा टाइम खूप वाचणार आहे आणि सोबतच टेस्टला अप्रतिम असा हा हलवा बनवून तयार होतो। इथं आपल्याला असं मॅश करतच गाजरमध्ये जे आपल्याला टेक्स्चर हवाय, म्हणजे जसा हलवा हवाय तसा तुम्ही इथं गॅस चालू ठेवूनच हलवा मॅश करतच तुम्ही इथं पाणी आटवून घेऊ शकता। हलवा म्हणले की थोडासा पातळसरच असतो, जास्त असा घट्ट आपल्याला इथं बनवायचा नाहीये, थोडासा पातळसरच आपण इथं बनवणार आहे। नंतर थंड झाल्यानंतर ही थोडा घट्ट होतो, त्यामुळे टेक्स्चर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथं चूज करू शकता। आता मी इथं याच्यामध्ये तूप ऍड केलेलं आहे, राहिलेले जे सर्व तूप आहे ते आता मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहतच आहात अतिशय सुंदर असा आपला हलवा बनवून तयार झालेला आहे। आता हलव्याला फ्लेवर यावा आणि छान वास सुगंध यावा, त्यासाठी आपण इथं वेलची पावडर वापरलेली आहे आणि जे ड्रायफ्रुट्स घेतलेले ते अशा पद्धतीने मी इथं चेचूनच टाकलेले आहे।
इथं आपल्याला ड्रायफ्रुट्स असे मोठे मोठे चेचून टाकायचे आहेत, जास्त बारीक करत बसायची गरज लागत नाही। मोठे असतात तेच हलव्यामध्ये दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही छान वाटतं, म्हणून मी अशा पद्धतीनं घालून घेतलेले आहेत। आता आपला हलवा बनून तयार झालेला आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशा सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।